बुलढाण्याचे आमदार मंत्रालयात डाळीसाठी मारहाण करतात, पण त्यांच्या मतदारसंघातलं जिल्हा रुग्णालय मात्र अस्वच्छतेच्या गर्गेत सापडलं आहे। स्वयंपाकघराजवळ साचलेली घाण, दुर्गंधी आणि अनारोग्यदायी स्थितीमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत। बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड मंत्रालयात डाळ खवखवीत नसल्याने थेट कर्मचाऱ्यांवर हात उगारतात, पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जेथे जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई सुरू असते, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या रुग्णालयात जेवण तयार होणाऱ्या स्वयंपाकघराजवळच घाण साचलेली, कुजलेले कचरा ढिगारे आणि दुर्गंधी पसरलेली स्थिती आहे। हे चित्र आरोग्य खात्याच्या ढिसाळ व्यवस्थापनाचे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे जळजळीत उदाहरण ठरत आहे। रुग्णांना जेथे विश्रांती मिळायला हवी अशा वॉर्ड परिसरात माशा, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर अधिकच घातक परिणाम होतोय। सरकारी क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याबाबत संताप व्यक्त केला आहे। या धक्कादायक स्थितीकडे प्रशासन डोळेझाक करते का? आमदारांनी आता याकडे लक्ष द्यावं, ही मागणी नागरिकांकडून होत आहे। ज्या मतदारसंघात डाळ घाण झाली म्हणून आवाज उठतो, तिथेच रुग्णालयातील ही स्थिती, हा दुहेरीपणा जनतेला सहन होणार नाही हे स्पष्ट आहे। याच्यामुळे पूर्ण कीटाणू, माशा वगैरे आमच्या घरापर्यंत येतात, मच्छर पूर्ण त्रास देतात, घाणीचा पूर्ण वास तिथपर्यंत येतो। आम्ही राहतो वगैरे तिथे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे त्या घाणीचा। ती लवकरात लवकर हटवा ही आमची नम्र विनंती। ही अशी घाण पसरलेली आमच्या सरकारी क्वार्टरमध्ये, तर कोणीतरी यावे, हे साफ करावे अशी माझी नम्र विनंती। आम्हाला घाणीचा खूप वास येतो, हे ते होत असतं।